श्री स्वामी समर्थ. किचन ओट्यावर असा कुठला उपाय करायचा आहे की त्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, संपत्ती, समृद्धी नांदते, त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची अखंड कृपा राहण्यास मदत होते, घरातील ज्या काही कटकटी असतील त्या दूर होण्यास मदत होते, त्याचबरोबर भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहते, लक्ष्मी माता स्थिर राहत असते. म्हणूनच घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहण्यास मदत होते. त्याचबरोबर जर तुमच्या घरातील मुलं असतील किंवा मुली असतील तर ते तुमचं सांगितलेलं ऐकत नसतील, ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही त्यांना सांगत असतील तर ते तुमचं म्हणणं ऐकत नसतील, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. तर तो उपाय कोणता आहे ते आपण माहिती करून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हाही आपण स्वयंपाक बनवत असतो तर त्यावेळेला आपल्या मनातील जे काही सकारात्मक किंवा नकारात्मक विचार असतील तर त्यांचा परिणाम त्या जेवण जे बनवत असतो त्या पदार्थांवर त्याचा परिणाम होत असतो. म्हणजेच काय, जर नकारात्मक विचार असतील मनात तर त्या पद्धतीनेच ते जेवणामध्ये त्या गोष्टी जात असतात आणि जे कोणी आपण बनवलेलं स्वयंपाक किंवा जेवण जेवत असतील तर त्या व्यक्तींची सुद्धा मानसिकता तशाच पद्धतीची होत जाते. म्हणूनच आपण जेव्हा जेवण बनवतो, स्वयंपाक बनवतो, कुठलाही पदार्थ बनवताना अगदी मनापासून आपण ते बनवतच असतो, पण बऱ्याच वेळेला काही संकट असतात, टेन्शन असतं किंवा भांडण वगैरे झालेलं असतं, तर अशा वेळेला आपल्या मनात ते विचारचक्र सुरू असतं आणि हे विचार बरोबर स्वयंपाक बनवताना का आपल्या मनात सारखे येत असतात, कारण तेव्हा आपण किचनमध्ये आपण एकटेच असतो आणि आपण स्वयंपाक बनवताना शांतपणे ते बनवत असतो आणि शांत असतो. अशा वेळेलाच ते विचारांचं वादळ आपल्या मनात घोंगावत असतं आणि त्यामुळे जे काही स्वयंपाक बनवतो तर आपण तर संकटात किंवा टेन्शनमध्ये असतोच, ते निगेटिव्ह विचार आपल्या मनात असतातच, पण त्याचबरोबर ते निगेटिव्ह विचार त्या अन्न पदार्थांमध्ये सुद्धा ते त्याच्यावर ते परिणाम करत असतात आणि घरातल्या व्यक्तींची सुद्धा चिडचिड होत असते, त्यांचंही मानसिक आरोग्य चांगलं राहत नाही, त्याचबरोबर शारीरिक आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होत नसते जर आपण निगेटिव्ह विचार करून स्वयंपाक बनवला. तर अशासाठी मनातील नकारात्मक विचार दूर ठेवूनच आपण स्वयंपाक बनवायचा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, काही वेळेला आपण प्रयत्नपूर्वक नकारात्मक विचार मनातून काढण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यात आपण यशस्वी होत नसतो, कारण जर थोडंफार काही वादविवाद असतील तर एक वेळ ते ठीक आहे, पण जर प्रचंड ताण तणावात तुम्ही असतील, मानसिक आरोग्य तुमचं स्वतःचं चांगलं नसेल आणि तुम्हीच जर जेवण बनवत असतील तर अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला तुम्ही जे काही मंत्र तुम्हाला येत असेल, आवडत असेल, तर ते मंत्र असेल किंवा नामजप असेल, म्हणजे जसं काही जे तुम्हाला राम राम कृष्ण सीताराम, राधे श्याम राधे कृष्ण किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जे नाव तुम्हाला आवडत असेल भगवंताचं, ते नाव अगदी तुम्हाला ऐकायला येईल अशा आवाजात ते बोलायचं आहे. जर तुम्ही घरात एकट्याच असतील तर तुम्ही अगदी मोठ्याने बोललात तरीही चालू शकतं, ते बोलत बोलतच स्वयंपाक बनवायचा आहे. तर आणि जर समजा घरात तुमची जॉईंट फॅमिली असेल, अशा वेळेला जर मोठ्याने बोलणं शक्य नसेल तर अगदी तुम्हाला ऐकायला येईल एवढ्या आवाजात बोलायचं किंवा मनातल्या मनात नामस्मरण करत करत जेवण बनवायचं आहे. त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होईल. किंवा मग तुम्ही जे कुठले तुम्हाला भजन किंवा मग स्तोत्र आवडत असेल किंवा देवांची जी गाणी असतात, भजनं असतात, ते मोबाईलवर लावून तुम्ही तशा पद्धतीनेही तुम्ही जेवण बनवलं तरीही चालू शकतं. त्यामुळे जे तुमच्या मनातल्या सकारात्मक विचारांचा अन्न पदार्थांवर परिणाम होईल आणि घरातल्या व्यक्ती जेव्हा ते अन्न पदार्थ खातील तर त्यांच्या मनात देखील सकारात्मक विचार येण्यास मदत होत असते आणि घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. त्याचबरोबर घरातील एकमेकाशी चांगल्या पद्धतीने पटतं. त्याचबरोबर जर समजा घरातील एखाद्या व्यक्तीशी तुमचं पटत नसेल तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही चांगले विचार, पॉझिटिव्ह विचार मनात आणायचे आणि जेवण बनवायचे की जेणेकरून ती व्यक्ती जेव्हा ते पदार्थ खाईल तर त्या व्यक्तीच्या मनात देखील तुमच्याविषयी चांगले विचार येतील. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं तर किचन ओट्यामध्ये आपण म्हणजे किचन रूम असतो त्याच्यात आपण जास्तीत जास्त वेळ आपण तिथे थांबत असतो, तर अशा वेळेला किचन रूम हा अगदी स्वच्छ असावा, नीटनेटका असावा आणि किचन ओट्यावर जी काही खरकटी भांडी वगैरे असतात तर ती खूप जमा करून ठेवायची नाही.
ते आपण स्वच्छ करतच असतो. दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा जर घरकामासाठी बाई असेल लावलेली तरी सुद्धा रात्रीची भांडी व्यवस्थित ते त्यातलं उष्ट वगैरे जे काही असेल ते खरकटं काढून तुम्ही ते अगदी व्यवस्थित जमा करू शकतात, पण शक्यतोवर ते स्वच्छ केलेली चांगली असतात. आता जो उपाय सांगणार आहे तर हा रात्रीच करायचा आहे. रात्रीच आपलं जेवण वगैरे सर्व बनवून झाल्यानंतर झोपण्यापूर्वी किचन ओटा स्वच्छ आवरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग किचन ओट्यावर हा उपाय करायचा आहे जो मी आता सांगणार आहे. तर तो का करावा, तर आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरात अन्नपूर्णा मातेची कृपा राहावी आणि लक्ष्मी मातेचा चिरकाल स्थिर असा वास राहावा, त्यासाठी आपण हे करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरात खास करून रात्रीच्या वेळेला किचन ओट्यावर स्वच्छता असणं गरजेचं आहे. ते आरोग्याच्या दृष्टीनेही चांगलं आहे, त्यामुळे कॉक्रोच वगैरे होत नाही आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट की असं म्हटलं जातं की स्वयंपाक घरात रात्रीच्या वेळेला सर्व देवांचा वास असतो. एकदा तरी सर्व देव आपल्या किचन घरात म्हणजे स्वयंपाक घरात येत असतात आणि म्हणूनच आपण आपलं किचन रूम स्वच्छ ठेवायचं आहे. त्याचबरोबर किचन ओट्यावर ही वस्तू जाळायची आहे. त्यामुळे सर्व गोष्टी तर चांगल्या होणारच आहे, पण भगवंत देखील त्या गोष्टीमुळे प्रसन्न राहतात आपल्यावर. तर ते काय करायचं आहे, त्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे. तर हा उपाय कोणत्या दिवशी करावा, केव्हा करावा, वेळ, काळ, दिवस याचं त्याला बंधन नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेला रात्री अगदी 9, 10, 11 कितीही वाजता तुमचं आवरून झालं की तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी मासिक धर्म असेल किंवा सुतक वगैरे असेल तरीही हा उपाय करू शकतात. घरातल्या कोणत्या व्यक्तीने करावं, घरातली कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. त्यानंतर की काय करायचं आहे, तर एक मातीची पंती घ्यायची, त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचा आहे. कापूर हा भीमसेनीच घ्यायचा आहे. तर त्याचे 1-2 तुकडे अंदाजाने घ्यायचे आहेत. त्याच्यात 2 लवंग टाकायचे आहेत. लवंग ह्या फुलवाल्याच असायला हव्यात. पूजेमध्ये किंवा चांगल्या ह्याच्यासाठी फुलवाल्या लवंगचाच उपयोग केला जातो. 2 कापूर घ्यायचा, कापूरचे तुकडे घ्यायचे, त्याच्यावर 2 लवंग ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर 2-3 थेंब तुपाचे टाकायचे आहेत. अगदी 2-4 थेंब अंदाजाने तुपाचे थेंब टाकायचे. तर तूप हे गाईचं तूप असेल तर अतिउत्तम, नसेल तर जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकतात, पण शक्यतो गाईचं तूप वापरलं तर त्याचे चांगले अनुभव तुम्हाला जरूर मिळतात. तर अशा पद्धतीने ते प्रज्वलित एकत्र करायचं. कापूर, लवंग आणि तूप हे एकत्र करायचं आणि ते प्रज्वलित करायचं आहे. तर ते प्रज्वलित केल्यानंतर गॅसपासून थोडं अंतरावर ठेवायचं आहे. गॅसच्या नळीला ते लागणार नाही किंवा काहीही काळजी घ्यायची आहे. किचन ओट्यावर तुम्ही कोणत्याही बाजूला कोणत्याही दिशेला ते ठेवू शकतात, फक्त गॅसपासून थोडं अंतरावर ठेवायचं आहे. आणि जेव्हा ते प्रज्वलित कराल त्यावेळेला तुम्ही स्वतः तिथेच थांबायचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची हानी वगैरे होणार नाही किंवा काही अघटित असं घडणार नाही. अगदी 5-10 मिनिटात हा उपाय होतो. तर ते प्रज्वलित करायचं आहे आणि ते प्रज्वलित केल्यानंतर त्यावेळेला तुम्ही कोणत्याही प्रकारचा मंत्र जप करू शकता. शक्य असेल तर बोला, नाही बोलात तरीही हरकत नसते. तर मंत्र कोणता बोलावा किंवा कोणत्या जप करावा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जो मंत्र आवडत असेल तो मंत्र तुम्ही ते प्रज्वलित होत असताना बोलू शकतात. अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र बोलू शकतात किंवा अन्नपूर्णा मातेचा मंत्र बोलू शकतात किंवा कुठलाही मंत्र बोललात तरी चालतं किंवा नाही बोललात तरीही चालतं. तर ते प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर मग जे काही ते प्रज्वलित केलेलं असेल ते जसल्या तसं ते रात्रभर तिथेच राहू द्यायचं. सकाळी उठल्यानंतर ते पंथीमधलं जे काही असेल दिव्यातलं ते काढून एका पिशवीत जमा करायचं आणि नंतर ते जरापैकी जमा झालं की ते नंतर पाण्यात विसर्जन करायचं. अतिशय साधा सोपा उपाय आहे, पण यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. जे काही कटकटी असतील घरातील ते दूर होण्यास मदत होतात. तर हा उपाय किती दिवस करावा, हा उपाय तुम्ही अगदी न चुकता नित्य नियमाने दररोज करू शकतात. अगदी कायमस्वरूपी हा उपाय करायचा आहे. एखाद्या दिवशी तुम्ही चुकून विसरलात तरी देखील हरकत नसते, पण कमीत कमी 40-41 दिवस तरी हा उपाय नित्य नियमाने करा आणि त्याच्या पुढे तो कंटिन्यू करतच राहायचा आहे. असं नाही की अगदी 8 दिवस केला नंतर मध्ये 5-6 दिवस केलंच नाही, असं करायचं नाही. अगदी 5 मिनिटं लागतात, 5 ते 10 मिनिटात हा उपाय केला जातो. कमी वेळात आणि अतिशय प्रभावी असा उपाय आहे. जरूर करा, इतरांनाही सांगा, याचे तुम्हाला नक्कीच अनुभव बघायला मिळतील.
पण ते केव्हा, अगदी 40 दिवस 41 दिवस तरी हा उपाय व्यवस्थित करायचा आहे आणि त्याच्या पुढे सुद्धा कंटिन्यू करायचा आहे. खूप छान असा दिव्य प्रभावी असा उपाय आहे. जरूर करा. माहिती आवडली तर शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.